तर खूप दिवस झाला आपले कोणता ब्लॉग आला नव्हता. तर एक महिना झाला आहे ना, एक महिना आला ब्लॉग आला नव्हता आणि शेठ लोक कामत होती ना जरा. अभी मजा आएगा ना भिडो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर आज खूप दिवसातून आज आपला ब्लॉग येतोय. तर आज आम्ही आलोय संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये. तर गेटवरून एंट्री करून आता आम्ही बसमधून बसून इकडे आलोय. कोणतं लोकेशन आहे काय माहित नाही. 20 रुपये तिकीट घेतात तिथे. आणि आज ज्योतिष काम आहे आणि आमचा सोनू आणि गुड्डू राहिला ना, गुड्डू. तर जाऊ आता आपण बघू वरती लेण्या वगैरे आहेत. तर बघू कसं काय. आणि इथूनच परत मेन गेटला जायला बस सुद्धा भेटते. आणि ते बघा खाण्याचे वगैरे स्टॉल वगैरे आहे तिथे. आणि गोऱ्या गोऱ्या पान फुलासारखे छान तर त्या पण आहे तिथं. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. स्टॉल वगैरे आहे तिथे. जाऊ तुम्ही मला आता काहीतरी खायला घेऊया पण जाऊ आतमध्ये. तर आता आपण इथे लास्ट स्टॉप जवळ आले आणि इथे कान्हेर लेणी. इथून वरती गेल्यावर कान्हेर लेणी बशी आपण पोहोचू. हे चना मसाला ते मोठे हे चना मसाला, मक्का मसाला 30 रुपये आणि अमृत कलिंगड आलिंगड कैरी. तर आता आपण पोहोचलोय कान्हेर लेणी जवळ. आणि नितीनच्या फोटोशूटच्या वेळी कोण आलाय बघा. जर कुठल्या आमच्या नित्याच्या मागं वांढर लागलं आणि त्याने बघा खाली टाकूनच दिलं. नित्या काय गोष्ट झाली जरा सांग जरा काय विषय. नित्याच्या अंगावाला नित्याने दिलं फेकून खाली ते. तर खूप दिवस झाला आपले कोणता ब्लॉग आला नव्हता. तर एक महिना झाला आहे ना, एक महिना आला ब्लॉग आला नव्हता. आणि शेठ लोक कामत होती ना जरा, बिझनेसची कामं चालू होती त्याच्यामुळे कामं चालू होती. तिथं वरती आलो ना, आता पाऊस जोरात आलाय. पाऊस येतो आणि तिकीट वगैरे काढले. आतमध्ये जायला पण तिकीट नुसता इथं तिकीटचा घेणे नाही. बघा पैसे घेऊन या सुट्टे 25 रुपये 30 रुपये 2 3 4 5 आहे. 25 रुपये तिकीट आहे. खाल्लं येताना बसने 20 रुपये तिकीट आहे. ऑनलाईन चालत नाही. ऑनलाईन चालत नाही, कॅश घेऊन या. तर आता आपण चाललोय वरती लेणीजवळ. तर बघू वरती जाऊन कसं काय. आणि वरती आपले भावंडे निघालेत बघा. आणि ते वरती लेणी या बघा लेणी. तर अशी काही लेणी आहे बघा. ही पूर्ण दगडामध्ये कोरलेली. इथे आल्यावरती तुम्हाला दिसतं बघा व्हिडिओ पाठव सगळे. लेणी क्रमांक 3.4. इथे गौतम बुद्ध वगैरे त्यांच्या हे येतात ते पाणी. आणि इथे काहीतरी माहिती दिलेली म्हणजे अतिशय सुंदर अशा लेणी आहेत इथं. या दगडावरती पण लेण्या कोरलेल्या आहेत पण या पावसामुळे तुटलेत. आता तुम्ही इथे प्रत्येक लेणीचे हात क्रॅक झाले म्हणजे तुटलेत. इथे पण एक लेणी, तिचा पण इथे हात क्रॅक झालाय. आणि इथे पण लेणी, हिचा पण हात क्रॅक झालाय. हिचा पण हात क्रॅक झाला. म्हणजे हातात काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे फक्त हातच क्रॅक झाले. बाकी सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत. आणि इथे दरवाजा वगैरे. तर सोनू बोलत होता कोणता तुकडा आहे भैया? चिरा गावाला जे आपल्या भीती घरं बांधतात ना तो चिरा आहे. त्याच्यामुळे असं व्यवस्थित काम झाले. प्लॅस्टर वगैरे नाही इथे गेले ना. शेवाळ्या भरपूर आहेत त्यामुळे सांभाळून या. कीप सायलेंट, शांतता राखा. तर इथे पाहू शकता अति सुंदर असं स्वच्छता बघू शकता तुम्ही. अप्रतिम स्वच्छता, पैसे घेतल्यासारखी स्वच्छता इकडे. इकडे आतमध्ये एंट्री नाही तरी पण आलोय. पकडलं की काही नाही, तिकटी सगळं बाहेर. तिकीट पण बाहेर आणि आपण पण बाहेर. आणि आपल्या मागणं हावऱ्या 2-4 पोरी पण आल्यात आहे. त्यांना दाखवू शकत नाही मी तुम्हाला. तर आता आम्ही निघालोय वरती, पठारावरती निघालो. व्ह्यू चेक करा तुम्ही. पुढचा व्ह्यू राहून द्या, इकडचा चेक करा. एकदम ब्युटिफुल असा व्ह्यू आहे इकडे. टॉकिंग मराठीमध्ये
मराठीमध्ये पोन मराठीतच बोलणार. बघा आम्ही बाटली भरून घेऊया. पाण्याचा साठा कुठे लिहिले हो भाई पैसा वसूल आहे फुल व्ह्यू चेकआउट करा फुल पैसा वसूल आहे पाऊस जरा कमी असल्यामुळे पाणी कमी पैसा वसूल आहे हे भाई पैसा वसूल आहे का नाही 105 रुपये वसूल झालेत तर इथं ॲक्च्युली बाजारपेठ आहे आणि इथं आपली सको मावशी पहिली भाज्या विकाय बसायची आणि तिचा आतमध्ये इथं घर आहे आणि तिचा गल्ला ठेवा इथं गल्ला होता तिचा पैसे ठेवायची आणि बघू शकता तुम्ही आतमध्ये असं काय मोठं घर आहे तिचं चणचणीत आणि तिचा नवरा जेवण बनवायचा वाव आणि हे त्यांचं बेडरूम खिडकी पण आहे बेडरूमला खिडकी पण किती इंटेलिजंट किती होती बघा लोक त्या कायची व्यवस्थित एकदम म्हणजे हवा आत बाहेर येण्यासाठी काय इकडे काय इकडे पूर्ण बाजूला भाड्याने एक गाला दिलता तो पण आहे तो पण बघून येऊ आपण मावशीचा जरा दरवाजा छोटा आहे डोक्याला लागतोय वरती बघू आता बाजूच्या रूममध्ये जाऊ त्यांच्या आणि काय विषय बघू आणि हा मोठा 6x6 कार्पेट एरिया आहे मोठा कार्पेट एरिया इथं असा वाव इथं वा बसू पण शकता तुम्ही असं येऊन म्हणजे बोला मावशी चहा बनवून आणा तोपर्यंत बसलो आम्ही इथं जरा बसून दाखवा आपल्या कृष्ण इथं असे तुम्ही बसू पण शकता याच्यावरती झोपायचं आणि तोपर्यंत आपली सकू मावशी इथनं बाहेरनं चुलीवरनं चाय वगैरे बनवून आणू शकते गरम मसालेवाले चाय चाय आणि इथं पण एक बेड आहे जेणेकरून इथं आंघोळ करण्यासाठी त्यांची छोटीशी मोहरी हा सॉरी विहीर आहे ही विहीर आहे आणि खूप सारे आता पर्यटन लोक इकडे आले तर पहिल्या काळातले ज्या काकी होत्या त्या भांडी धुवायला इथं त्यांचं बेसन होतं जावतो तुम्हाला तर हे त्यांचं सेन्सर लावलेलं आहे ऑटोमॅटिक इथून नैसर्गिक आणि इथून ते पाणी वगैरे बाहेर भांडी धुतलेलं नाही इथं त्यांचं किचन होतं शिगडी वगैरे ठेवायचे त्या आणि इथं बाटला ठेवायचा छोटासा चटणी मीठ हळद असं त्यांचं घर आहे बघा किती सुंदर आहे तर या लेणीवरती कमीत कमी एक 20 ते 25 गुहा आहेत वेगवेगळ्या आणि इथं जुन्या काळातले डायनोसॉर सुद्धा आहेत बघू शकता तुम्ही तर आज पाऊस नसल्यामुळे खूप गरम होते पूर्ण चेहरा वगैरे तेलकट झाला आता वरती जाऊन तोंड वगैरे धुया वरती पण भरपूर साऱ्या गुफा आहेत काय उपयोगाच्या दमलो कपल लोकांसाठी एकदम भारी जागा आहे कोणाची गर्लफ्रेंड असली तरी आहे घेऊन आमच्या नाहीत म्हणून आम्ही कोण बाबा आले थापडा मला आहे खरंच नाही माझे आयटम कोण जर कुणाला माझ्यात इंटरेस्ट असेल तर नंबर सांगू गर्लफ्रेंड वगैरे काय बनवू नका सुखी राहा समृद्धी राहा करिअर बनवा हां आमचा अफजल खान एवढा मोठा हत्तीसारखा गडी आणि एका वांढराला घेऊन ते 30 रुपयाचा खाय टाकून दिले त्याने एवढा मोठा एक बुक्की तर त्या वांढराला दिली असती सगळी बावकी घेऊन पळाला असतं वांढरा खाली ते एवढा जोरात रप्पाडा बसेल याचा आणि वांढराला भीतोय तर नेक्स्ट ब्लॉग आपल्याला कुठल्या प्रबळगडवरती बनवायचा आहे तर पुढच्या संडेला टाईम भेटला तर आपण जाऊ प्रबळगडवरती आणि तिथे व्हिडिओ बनवू तर आमचा प्लॅन असा चालू आहे की आता आम्हाला टेंट वगैरे घ्यायचे आहेत 2-3 टेंट घ्यायचे आहेत एक स्टोश तिकडे वगैरे घ्यायची जेणेकरून आम्ही तिथे रात्रीच्या वेळेस राहून जेवण वगैरे बनवून खाऊ शकतो म्हणजे कोणत्या गोष्टीवर निर्भर राहू शकत नाही हॉटेल वगैरे तर बघू कसं काय होतं जर प्लॅनिंग झाला तर टेंट वगैरे घ्यायला जाईल संडेला पुढचा धावतो तुम्हाला तो पण ब्लॉग टाकेल तुमच्या शेडला गॉगल घालून द्या ना शेड गॉगल घातल्याशिवाय चांगलं दिसत नाही डीजी घेऊन आले ती छपरी लोक आहेत आपण छपरी थोडी आहे आम्ही प्रोफेशनल सह्याद्रीत फिरणारी माणसं तुषार आणि मी आणि गुड्डू ज्योतिष आम्ही सह्याद्रीचा अनुभव घेतो आणि तो अनुभव तुम्हालाही देतो म्हणून तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हसतोय गुड्डू आमचं खोटं वाटतं देत नाही आपण अनुभव दिसणी आता एवढी माहिती सांगितली तिथं मावशी ती भाजी विकत होती हे सह्याद्रीच आहे भाई जिथं जंगल ते सह्याद्री इसको क्या बताय भाई तुझं कुठलं ऐरोलीतलं गार्डन ते पण सह्याद्री बस तुला सांगतो सविस्तर इथं बोर्ड लावलाय की वरती जाण्यास परमिशन नाही पण आता आम्ही जातोय तुम्ही कोणी येऊ नका कारण परमिशन नाही ते आमच्याकडे पैसा भरपूर आहे आम्ही फाईन भरू शकतो
तुम्ही भरू शकत नाही पाहिजे. तर बघू आता आपले 2 साथीदार वरती गेलेत. धावतो तुम्हाला. स्नॅक्स वगैरे काय खायला आणलेलेच नाही. चिप्स वगैरे काय एक्साइटमेंट काय म्हणते त्याला. एक्साइटमेंट आय डोंट नो. मम्मी मला इंग्लिश याद घातलं असतं आज मी इंग्लिश बोललो असतो ना चांगला. मराठीत येतं इंग्लिश ना झाले आता. बघू आता वरती जाऊ. गवतासारखा किडा आहे बघू शकता तुम्ही. पानकिडा म्हणतात. आणि ज्योतिषीनं पकडलाय आमचा. ह्यो सर्पमित्र आहे. हातावरती द्या ना माझ्या जरा. हेल्मेटला टाकी तसा हातावरती द्या ना. सोड सोड. वाव माझ्या हातावरती बसलाय. मी सर्पमित्र आहे मोठा. मी साप वगैरे पकडतो. मी कोणत्या गोष्टीला घाबरत नाही. माझ्या हातावरती काय बघा पानकिडा बोलतात त्याला. आता माझ्या हातावरती आता टॉकिंग फॉर इंग्लिश. ऑल ब्लॉग इज इंग्लिश लँग्वेज अँड आय एम गोइंग फ्रॉम जंगल बिकॉज जंगल इज व्हेरी बिग अँड नो टॉकिंग इंग्लिश ब्रो. लय मोठे इंग्लिश टॉकिंग इंग्लिश अँड काय म्हणतात त्याला सॉरी. व्हॉट इज युअर जंगल इन इंग्लिश नेम. मी सांगू. हां फॉरेस्ट राईट. आय एम गोइंग टू फॉरेस्ट आणि फॉरेस्ट इज व्हेरी डेंजर बिकॉज इधर A to Z animal. A for elephant. Sorry, A for apple नहीं. A for animal. A for animal. B for बड़ा animal. C for छोटा animal. All animals are here. Because D for dog. Dog is also here. And I'm going to forest. It's very danger. And check out this. Very danger. And I'm going upper side. And I miss 5 boys because one boy is very smart. This name is Sidhu. Come boy. What is your name? सिद्धू मूसेवाला. यानी आपको 10वीं में कितने मार्क पड़े थे. 72. I am 52. 47. नाही 47 नाही. 99.99. Topper in Maharashtra. Very smart. His eyes is CT scan. He see the one tree and give the information all. See. काय बोलू. मुंग्यांचा वारूळ. क्लिअर ना. आपण मराठी आहे बच्चू. इज अ टॉपर. आणि आमच्या माणसांना दिसलेला आहे वाघ. वाघाचं अवशेषण करा तुम्ही जरा. कसा होता केवढा होता. वाघ लय मोठा होता असा. हा मी त्याला मारलं थोडंसंच मारलं. तू नातू कुणाचं आहे. थोडंसंच मारलं कारण काय माहितीये का. हा इथं जर वाघाला मारलं तर 302 ची केस होती. 302 ची केस आहे. मग तेच म्हणतो. तर आम्ही मगाचपासून पावसाची वाट बघत होतो आणि आता एकदम जोरात पाऊस आलाय. आणि असं आता वाटतं की पाऊस नको आहे. म्हणजे माणसाचं मन बघा चंचल मन आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. मगाशी वाटत पाऊस येऊन ते गरम होतंय आणि आता पाऊस आला तर भिजतंय सर्व. कॅमेऱ्यावरती पाणी पडते. पुढे बघा किती जोरात पाऊस आलाय. तर इथं येताना एकदम सावधगिरी आहे कारण इथं शेवाळ्या भरपूर आहेत. जर पाय वगैरे घसरला तर पडू शकतात. त्यामुळे शूज कंपल्सरी घालून या जेणेकरून तुमचे पाय वगैरे घसरणार नाहीत. आणि हे बघा फुल ट्रॅकिंग पण मॉडर्न ट्रॅकिंग आहे. असं चिखल वगैरे नाही एकदम म्हणजे खडी वगैरे छोट्या पायऱ्या बनवून ठेवल्या त्याच्यावरती. आणि जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं गोऱ्या पान फुलासारखे छान. तर आता त्याचं उलटं झालंय. गोऱ्या पान पावसात भिजून झाल्या घाण. काय विषय बरोबर आहे चुकीच आहे. बरोबर आहे. तरी पण ब्लर झालं. कॅमेऱ्यावरती पाऊस पडल्यामुळे ब्लर झालंय बघा थोडं. काय नाही क्लीन 2 मिनिटात क्लीन. कसं आहे आपण इथे गुहेजवळ इथे आलतो आणि आपल्याला इथे काय भेटलं चिंबोरी भेटली आपल्याला. धावतो हे बघा चिंबोरी गावली आपल्याला. खेकडा. परत जिसके पास पैसा है वो राजू और जिसके पास पैसा नहीं है वो राजू भाई. बोलो. घर जला है मेरा क्या बिगड़ा तेरा तुझे तो नया यार मिल गया ओ मुबारक तुझे तो नया यार मिल गया. तुम्हाला इथे गोव्याचा मॅप दिलाय आणि इथे लिहिले बघा किती टाइम लागू शकतो एक लेणी फिरायला. जी वरची ब्लू लाईन आहे ती ही वरची ब्लू लाईन आहे.
तिकडे जाय पाहिजे. ती फिरायला साधारणपणे 1-1.5 तास लागतो. पूर्ण मिळून कमसे कम 3 ते 4 तासामध्ये तुम्ही हे पूर्ण फिरू शकता. हा बोट वगैरे काढला आणि चाललोय रस्त्याने खाली. व्ह्यू बघा, पूर्ण जंगल आहे आणि जंगलातून असा रस्ता आहे. तर तुम्ही येताना सायकली घेऊन येऊ शकता, जिथे की मेन गेटवरती भाड्याने सायकल भेटतात. इथून सायकल घेऊन येऊ शकता. या रस्त्याने वरती जाऊन पार्किंग करून वरती परत तिथून चालतच जावं लागतं. ह्याच्यासाठी आम्ही सायकल नाही आणल्या आणि चालतच आलो. काही लोक चालत पण येतात, काही लोक बसनं पण येतात. आम्ही येताना बसनं आलो, जाताना निघालो चालत. इथं पाणी किती स्वच्छ आहे बघू शकता तुम्ही. पूर्ण मासे एकदम पायाजवळच येते. तर आता आंघोळ वगैरे केले, फ्रेश झालो आणि ज्योती साधून आमचा आंघोळ करते. आता आम्ही आलो हॉटेलमध्ये जेवण करा. आता जेवण वगैरे करून जाऊ. भुकेलेच गड्या, भूक लागले ना. लय आघाडल्यात लय पोरं. मी तर नुसतं 2 केळी खाऊन आलो घरातून आणि चाय पिल्या बस. आता जेवण वगैरे करून जाऊ घरी. तर ब्लॉगचा शेवट मी इथंच करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय. असाच सपोर्ट करत राहा. बाय बाय. बाय 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 बाय. मिनिट थांबा, जेवण आले, जेवण बघून जा. इथं आता आम्ही घरचं घेणार. घरचं पण आहे. जेवण वगैरे करू आणि जाऊ घरी. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.